हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 4 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी कान्हाने सखीला नोकरी दिली आहे, पण ही नोकरी सखीने तिच्या क्वालिफिकेशन्सवर, तिच्या स्किल्सवर मिळवली आहे. ती या नोकरीच्या लायक होती. कान्हाने तिचा खूप कठीण इंटरव्ह्यू घेतला, पण सखीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि ही नोकरी मिळवली आहे. त्यामुळे सखीचा स्वाभिमानसुद्धा शाबूत राहिला आणि कान्हाची इच्छासुद्धा पूर्ण झाली. त्यामुळे सखीला खूप आनंद झाला आणि मग सखीने चक्क सरकारला कॉल करून ही गुड न्यूज दिली की सरकार, मला नोकरी मिळाली आहे आणि आज जशी मी नोकरी मिळाली तसं मी माझं सगळं तुमच्याकडून परत मिळवेल आणि तुम्हाला भिकेला लावेल. हे ऐकून सरकारला जबर धक्का बसलाय. मग सरकार आता पुढे काय करणार? सखी खरंच आपलं हे चॅलेंज पूर्ण करू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी कान्हाच्या ऑफिसमधून बाहेर पडते आणि गौतमला कॉल लावते. त्याला सांगते, काका, यावेळेस मला समोरून जॉब ऑफर आली होती, पण मी ती रिजेक्ट केली. मला ही नोकरी करायची नाही आहे. हे ऐकून गौतमला जबर धक्काच बसतो. गौतम विचारतो, पण का? तर सखी त्याला सांगते, कारण काका, ही कंपनी कबीरची होती आणि तो मला जॉब देत होता. गौतम हा सखीला म्हणतो, बबडू, तुला एक सांगू का? तर सखी चिडून म्हणते, काका, मला त्या कबीरच्या कंपनीत नोकरी करायला सांगू नकोस. गौतम म्हणतो, नाही सखी, मी तुझ्या मनाविरुद्ध तुला काहीही करायला सांगणार नाहीये. तोच तुझा फायनल डिसिजन असेल. परंतु मला तुला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. मुंबईतील कोणत्याही कंपनीत तुला नोकरी मिळू नये याची व्यवस्था सरकारने केली आहे. हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. गौतम तिला समजावून सांगतो, सखी, कधीकधी सर्वाईव्ह करणं जास्त महत्त्वाचं असतं. स्वाभिमान महत्त्वाचा आहे, परंतु या जगाचा, या पृथ्वीचा एक नियम आहे, आधी जगा आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. जर जिवंतच नाही राहिलो तर मग पुढे काय करणार आहोत आपण? त्यामुळे आधी तू सर्वायवलचं बघ. आधी एखादी चांगली नोकरी मिळव, तुझं खाण्यापिण्याचे हाल नाही होणार, राहण्याचे हाल नाही होणार, ते सगळं कसं भागवता येईल याकडे लक्ष दे. आणि मग एकदा काही सगळं झालं मग बाकीच्या गोष्टी पाहता येतील ना. सखी म्हणते, पण काका, माझा स्वाभिमानसुद्धा खूप महत्त्वाचा आहे ना. ज्या कबीरने मला फसवलंय त्याच कबीरच्या कंपनीत मी कशी नोकरी करणार? गौतम तिला समजावून सांगतो, सखी, तू एकदम योग्य बोलतीये, तुझं सगळं बरोबर आहे, पण सध्या तू तुझ्या कॅलिबरवर नोकरी मिळवते का त्याकडे लक्ष दे. जर कबीर हा तुला अशीच नोकरी देऊन टाकत असेल कारण तुमचं काही नातं आहे तर नोकरी करू नको. पण जर तुला असं वाटत असेल की कबीर हा तुझ्या प्रेमासाठी नाही तर तुझ्या कॅलिबरकडे पाहून, तुझ्या क्वालिफिकेशनकडे पाहून तुला नोकरी देते, तर मग कष्ट कर, मेहनत कर, नोकरी मिळव, मग चांगलं काम कर, पगार मिळव आणि मग तुझा स्वाभिमान नाही त्याच्यामध्ये जाणार. ही गोष्ट सखीलासुद्धा पटते. गौतम कॉल कट करतो. सखी विचार करते, काका जे बोलतोय ते अगदी योग्य आहे आणि सखी एक ठाम निर्णय घेते. इकडे कान्हाच्या केबिनमध्ये किरण असतो आणि सखीने नोकरी नाही स्वीकारली म्हणून कान्हापेक्षा हा किरणच जास्त चिडलेला असतो आणि म्हणतो, मी तुला सांगतोय कबीर, या जगात जर तिसरं महायुद्ध झालं ना तर ते फक्त मुलींच्या हट्टामुळे. मुली खूप हट्टी असतात रे. कान्हा म्हणतो, अरे किरण, चिल. तर किरण चिडून म्हणतो, काय चिल? सखीने तुझी नोकरी का नाही स्वीकारली? मला आहे ना आता या सखीचा खूप जास्त राग येतोय बरं का. सखी खूप ताणतीये. अरे हे काय रबर बँड आहे का? ताणून ताणून एक दिवस तुटून जाईल ना, हे तिला कळत नाही आहे का? कान्हाला समजतं याला बोलून काही फायदा नाही आहे आणि तो किरणला बोलू देतो. किरण चिडून म्हणतो, तुझ्या बायकोचं ना आता अति होतंय बरं का कबीर. माझ्या समोर आली ना तर मी तिला असा झापणार आहे की तू पाहतच राहा. आणि त्याच वेळेस सखी या कानाच्या केबिनमध्ये येते, पण किरण आणि कानाचं लक्ष काही जात नाही. किरण कानाला म्हणतो, ही सखी ना खूप जास्त ताणतीये, नूडल्ससारखं ताणतीये. आता त्या नूडलचं काय स्किपिंग रोग बनवून त्याच्या उड्या मारायच्या का, की मग काडीपेटी ताणून तिची मशाल बनवायची? हे सगळं ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो. किरण हा कानाला म्हणतो, तुला खरं सांगतोय कबीर, तुझ्या जागी जर एखादा दुसरा मुलगा असता ना तर आत्तापर्यंत त्याने तिला चांगलं झापलं असतं आणि म्हणाला असता, बंद कर तुझी ही नाटकं, सोडून दिलं असतं तिला, तिच्या एवढे मागे मागे केलं नसतं. हे ऐकून सखीला वाईट वाटतं. तर कान्हा म्हणतो, नाही किरण, मी असं नाही करू शकत, कारण सखी माझं जग आहे. हे ऐकून सखी कान्हाकडे एकटक पाहतच राहते. कान्हा त्याला सांगतो, किरण, कसं आहे ना, माझ्या जगाची सुरुवात
ही सखीपासून होते आणि सखीजवळ येऊनच माझं जग थांबतं. त्यामुळे मी सखीबरोबर असा नाही वागू शकत. सखीपेक्षा जास्त महत्त्वाचं मला काही नाही आहे. मला मान्य आहे ना, आज आमच्या नात्यामध्ये गैरसमज असतील, भांडणं असतील, म्हणून काही काळासाठी आम्ही दोघे एकमेकांपासून दूर गेलो आहोत. पण जास्त काळ आम्ही एकमेकांपासून दूर नाही राहणार, कारण आम्ही दोघांनी एकत्र जे क्षण घालवले होते ते खूप खरे होते. हे ऐकून सखी इमोशनल होते. कान्हाकडे प्रेमाने पाहू लागते. कान्हा किरणला सांगतो, आम्ही दोघांनी एकमेकांबद्दल जो काही विचार केलाय ना तो खरा होता. आम्ही घालवलेले क्षण खरे होते, त्यामध्ये सत्यता होती. मी तिला फसवलं असेल, माझं खोटं नाव सांगितलं असेल, खोटी ओळख सांगितली असेल, पण कान्हा आणि सखी हे खोटे नव्हते, ते खरेच होते. आणि सखी आहे तर कान्हा आहे, सखी नाही तर कान्हा नाही. आणि आज सखी अडचणीत आहे तर मीच तिची मदत करणार ना, मीच तिला साथ देणार, मी तिला असं अर्ध्यावर नाही सोडू शकत. हे सगळं ऐकून सखी खूप इमोशनल होते. कान्हाकडे पाहून स्माईल करत असते आणि तेवढ्यात सखीचा मोबाईल वाजतो. कान्हा आणि किरणचं लक्ष सखीकडे जातं आणि त्यांना दिसतं की सखी येथेच येऊन थांबली आहे. सखीने आपलं सगळं ऐकले काय हे पाहून किरण चांगलाच घाबरतो. सखी कधी किरणकडे कधी कान्हाकडे पाहते. कान्हा विचारतो, काय झालं सखी मॅडम, तुमचं काही राहिलं काय? पहा रे किरण, काही राहिलं की काय? तर सखी सांगते, माझा इंटरव्ह्यू राहिला आहे. हे ऐकून कान्हा आणि किरणला खूप आनंद होतो. किरण म्हणतो, येतो मी आता. कान्हा म्हणतो, येतोयस का? हो ये ये. किरण तेथून निघून जातो. कान्हा सखीकडे एकटक पाहतच राहतो. सखीसुद्धा कान्हाकडे एकटक पाहतच राहते. तर इकडे सरकार ही तिच्या घरी तिच्या रूममध्ये निवांत बसलेली असते आणि प्रॉपर्टीचे पेपर्स पाहत असते. ज्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून सखीने आपली सगळी संपत्ती सरकारच्या नावावर केली आहे. सरकार वाचते की मी सखी राघव कामत माझी संपूर्ण संपत्ती, स्थावर जंगम मालमत्ता माझी आई तेजस्विनी राघव कामत हिच्या नावावर करतीये. हे सगळं वाचून सरकारला खूप आनंद होतो. सरकार म्हणते, याचसाठी केला होता अट्टाहास. पण तेवढ्यात सरकारच्या लक्षात येतं, यावर तर तेजस्विनीचं नाव आहे. याचा अर्थ ही सगळी प्रॉपर्टी तेजस्विनीच्या नावावर आहे, माझ्या नाही, मनस्विनीच्या नाही. सरकार खूप चिडते आणि म्हणते, नाही म्हणजे मला आता आयुष्यभर तेजस्विनी म्हणून जगावं लागणार. या पेपर्सवर माझं नाव असायला होतं, मनस्विनी सरकार असं नाव असायला होतं. नाही, मला खूप राग येतोय. असं वाटतंय हे पेपर्स आत्ताच्या आत्ता फाडून फेकावेत. पण तेवढ्यात सरकार स्वतःला सावरते आणि म्हणते, नाही सरकार, असा विचार करू नको. काही फरक पडत नाही, यावर तुझं नाव असो किंवा त्या तेजस्विनीचं, पण ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. सगळे हक्क तुझ्याकडे आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण याचसाठी केला आहे अट्टाहास. एवढं सगळं मी फक्त या एका क्षणासाठी, या काही कागदांसाठी केलं होतं. सरकार स्वतःला शांत करते आणि तेवढ्यात मीनाक्षी लादी पुसण्यासाठी पाण्याची बादली घेऊन येते आणि लादी पुसू लागते. तर सरकार तिला विचारते, असंच मान खाली घालून काम करायला कसं वाटतंय? तुला वाटतंय का तुझे दिवस परत येतील? मीनाक्षी खूप दुःखी होते, काहीच बोलत नाही. सरकार तिला ठणकावून सांगते, लायकीत राहायचं. आणि सरकार आपल्या जागेवरून उठते आणि या प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल स्वतःच्या कपाटात ड्रॉवरमध्ये ठेवून रूम बाहेर निघून जाते. आणि सरकार बाहेर निघून जाताच मीनाक्षी ही आपल्या जागेवरून उठते आणि चक्क सरकारच्या कपाटातून हे प्रॉपर्टीचे पेपर्स बाहेर काढते. आणि हे प्रॉपर्टीचे पेपर्स चक्क मीनाक्षी या पाण्यामध्ये बुचकळते, ते ओले करते. तेवढ्यात सरकार तेथे येते. मीनाक्षीच्या हातात हे प्रॉपर्टीचे पेपर्स पाहून ते ओले झालेत हे पाहून सरकारला जबर धक्का बसतो. सरकार विचारते, मीनाक्षी हे काय करतेस तू? तर मीनाक्षी चिडून म्हणते, तुझी मेहनत पाण्यात घालवतीये, आता तुझा खेळ संपला सरकार. सरकारला जबर धक्का बसतो की या मीनाक्षीने चक्क माझी सगळी मेहनत पाण्यामध्ये बुचकळली आहे आणि आता सगळं काही संपलंय. आणि इकडे सखीच्या इंटरव्ह्यूला सुरुवात झालेली असते. कान्हा तिचे सगळे डॉक्युमेंट चेक करत असतो आणि म्हणतो, इम्प्रेसिव्ह, खरंच तुमचे सगळे डॉक्युमेंट्स, तुमचे क्वालिफिकेशन्स खरंच खूप इम्प्रेसिव्ह आहेत. पण सखी काहीच बोलत नाही. कान्हा म्हणतो, असं काय आहे सखी मॅडम, कुणी अशी स्तुती केली, कॉम्प्लिमेंट दिलं ना की मग थँक्यू म्हणायचं असतं. आमच्याकडे तर म्हणतात बुवा. तर सखी त्याला थँक्यू म्हणते. कान्हा तिला वेलकम म्हणतो. कान्हा विचारतो,
तुमचे क्वालिफिकेशन तर ठीक आहेत, पण तुम्ही कोणता जॉब करू शकता? तर सखी म्हणते, तुम्ही माझे क्वालिफिकेशन पाहिलेत, आता तुम्हीच ठरवा तुम्ही मला कोणता जॉब देऊ शकता? तर कान्हा म्हणतो, सगळेच क्वालिफाईड असतात, पण स्किल्सचं काय? तुमच्याकडे कोणत्या स्किल्स आहेत? तर सखी म्हणते, आता तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, मग तुम्हीच सांगा तुम्ही मला कोणती नोकरी देऊ शकता? कान्हा म्हणतो, मला तर असं वाटतंय की तुम्हीच माझा इंटरव्ह्यू घेताय. सखी त्याच्याकडे रागारागाने पाहते, तर कान्हा म्हणतो, ठीक आहे, मीच सांगतो. मला असं वाटतं तुम्ही क्लायंट रिलेशनशिप चांगलं जपू शकतात. सखी विचारते, तुम्हाला असं का वाटतंय? कान्हा म्हणतो, पाहिलं का, मला असं दिसतंय की तुम्हीच माझा इंटरव्ह्यू घेताय. सखी म्हणते, हो मग तुम्हाला असं वाटतंय ना की मी क्लायंट रिलेशनशिप चांगले जपू शकते, मग तुम्ही सांगा तुम्हाला असं का वाटतंय? तर कान्हा म्हणतो, कारण मी तुम्हाला पर्सनली ओळखतो आणि नात्यांमध्ये सुद्धा तुम्ही असंच करतात. आता तसं पाहायला गेलं तर आपण नवरा बायको आहोत असं समजा. तर सखी म्हणते, त्यात काय समजायचंय? कान्हा खूप खुश होतो आणि म्हणतो, हो, हे तुम्ही मात्र भारी बोललात. आपण दोघे नवरा बायकोच आहोत. आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये कसं असतं, जसं ते नातं असतं तसंच हे क्लायंट आणि कंपनीचं सुद्धा नातं असतं. आणि तुम्ही नवरा बायकोचं नातं किती छान जपता, तसंच तुम्ही हे क्लायंट आणि कंपनीचं नातं सुद्धा छान जपाल असं मला वाटतंय. सखी विचारते, तुम्हाला असं का वाटतंय? तर कान्हा तिला सांगतो, कारण तुम्ही नेहमी दोन्ही बाजू पाहता. काही काही लोक फक्त एकच बाजू पाहून आपला निर्णय घेतात, न्याय करतात, पण तुमचं तसं नाही आहे. तुम्ही दोन्ही बाजू आधी समजून घेतात, मग त्यावर विचार करतात आणि मग आपला निर्णय घेतात. आणि मला अशीच एखादी व्यक्ती हवी आहे जी माझ्या क्लायंटबरोबर आणि माझ्या कंपनीबरोबर हे रिलेशनशिप चांगलं जपू शकते. सखी कान्हाला म्हणते, ठीक आहे. कान्हा सखीला म्हणतो, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरं दिली तरच तुम्हाला ही नोकरी मिळू शकते, तरच तुमचा जॉब फायनल. सखी म्हणते, ठीक आहे, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. आणि इकडे मीनाक्षी ही सरकारसमोरच तिचे प्रॉपर्टीचे पेपर झटकते आणि झटकता झटकता हे पेपर्स फाटतात. त्यामुळे सरकारला जबर धक्का बसतो, पण तेवढ्यात सरकारचा भ्रम तुटतो. हे सगळं सरकारचं स्वप्न होतं की मीनाक्षीने प्रॉपर्टीचे पेपर्स पाण्यात बुचकळले आणि मग झटकून फाडून टाकले. मीनाक्षी असं काहीच करत नसते. मीनाक्षी ही लादीच पुसत होती आणि तिच्या हातात पेपर्स नाही तर लादी पुसण्याचा कपडाच असतो. तेव्हा कुठे सरकारच्या लक्षात येतं की हा माझा सगळा भ्रम होता, पण हे पाणी सरकारच्या अंगावर उडालेलं असतं. मीनाक्षी सरकारकडे आश्चर्याने पाहते की सरकार एवढी का घाबरली आहे. मीनाक्षी विचारते, काय झालं सरकार, माझी लादी पुसून झाली आहे असं म्हणून मीनाक्षी ही बादली घेऊन जाणार. इतक्यात सरकार मीनाक्षीच्या सनसनीत मुस्काटात मारते, जोरात थोबाडीत मारते. मीनाक्षी रडू लागते आणि विचारते, काय झालं सरकार, माझी काही चूक झाली का? तर सरकार चक्क मीनाक्षीची मान पकडते आणि तिला या पाण्याच्या बादलीजवळ घेऊन जाते आणि म्हणते, लायकीत राहायचं, लायकीत राहायचं माझ्याबरोबर. मीनाक्षीला खूप त्रास होतो. मीनाक्षी ढसाढसा रडू लागते. सरकार म्हणते, खरोखर काय, स्वप्नातसुद्धा माझ्यावर आवाज चढवण्याचा विचार करायचा नाही, लायकीत राहायचं असं म्हणून सरकार मीनाक्षीला रूम बाहेर हाकलून लावते आणि विचार करते, नाही नाही नाही, हे असं कसं स्वप्न पडलं मला, हे काही संकेत होता का? जर त्या मीनाक्षीने खरंच प्रॉपर्टीचे पेपर्स असे फाडून टाकले असते तर काय झालं असतं माझं? मी खरंच खूप जास्त कॉन्फिडन्समध्ये आले का? मी इतके महत्त्वाचे पेपर्स असेच रूममध्ये ठेवून दिले, ते सुद्धा घरात इतके सगळे शत्रू असताना. परशू, मीनाक्षी, गौतम, ती वेदू कधीसुद्धा या पेपर्सचं काही पण करू शकतात. नाही, मी हे पेपर्स या रूममध्ये नाही ठेवू शकत. मला ते अशा ठिकाणी ठेवावे लागतील जेथे या पेपर्सला कोणताही धोका नसेल. सरकार हे आपलं कपाट उघडते आणि या ड्रॉवरमधून हे पेपर्स बाहेर काढते आणि म्हणते, या पेपर्ससाठी मी खूप मेहनत केली आहे. हे पेपर्स म्हणजे माझं आयुष्य आहे. मी खूप मेहनतीने हे सगळं मिळवलं आहे आणि मी ते असं नाही गमावू शकत. अजूनसुद्धा या पेपर्समुळे सगळा गेम पलटू शकतो. मी उद्ध्वस्त होऊ शकते. मला हे पेपर्स अशा ठिकाणी लपवावे लागतील जेथे शोधण्याचा कुणी विचारही करू शकत नाही असं सरकार ठरवते. आणि इकडे कान्हा हा सखीचा इंटरव्ह्यू घेत असतो. तो सखीला काही प्रश्न विचारतो. त्यातला पहिला प्रश्न असतो, तर सखी मॅडम मला आता सांगा. तर सखी म्हणते, पण तुम्ही मला सखी मॅडम का म्हणताय? तुम्ही बॉस आहात ना, तुम्ही मला डायरेक्ट नावाने सुद्धा हाक मारू शकता. तर कान्हा म्हणतो,
कसं आहे ना सखी मॅडम, मी कधी हक्क गाजवत नाही. मला हक्क गाजवायला आवडतच नाही. मग ते बॉस म्हणून असो किंवा नवरा म्हणून असो. म्हणून मी तुम्हाला सखी मॅडमच म्हणेल. तर चला, पहिला प्रश्न, तुम्हाला क्लायंट रिलेशनशिपमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय वाटतं? तर सखी उत्तर देते, विश्वास, ट्रस्ट. कोणत्याही रिलेशनशिपमध्ये विश्वास सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. मग ते नवरा बायकोचं नातं असो किंवा मग क्लायंट आणि कंपनीचं नातं असो. आपण या दोघांमध्ये विश्वास जपला पाहिजे. क्लायंटला कंपनीबद्दल विश्वास वाटत असेल तर तो कंपनीबरोबर राहील, आणि जर कंपनीला क्लायंटबद्दल विश्वास वाटत असेल तरच कंपनी त्याला सर्व्हिस देऊ शकते, आणि आपण तो विश्वास जपायलाच हवा. कान्हा विचारतो, पण कधीकधी असं घडतं की हा विश्वास डळमळीत होतो. सखी म्हणते, होऊ शकतं ना, डिपेंड्स. कान्हा सखीला विचारतो, मग जर असं कधी झालं की जर आपला क्लायंट आपल्यावर रुसला, रागावला, त्याला असं वाटलं की आपल्याशी रिलेशनशिप नाही ठेवायचं आहे, मग तुम्ही ते मॅनेज कसं कराल, कसं हँडल कराल? सखीसुद्धा उभी राहते, कान्हाजवळ येते आणि म्हणते, अशा वेळेस काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण जसं नवरा बायकोचं नातं असतं तसंच कंपनी आणि क्लायंटचं सुद्धा नातं असतं. या नात्यामध्ये विश्वास हा डळमळीत होऊ शकतो, पण आपल्याला काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, जसं की पेशन्स ठेवल्यामुळे या सगळ्या गोष्टी सुधारू शकतात. गैरसमज दूर करायला हवे, पारदर्शकपणा असायला हवा. कोणत्याही गोष्टी लपून छपून करायच्या नाहीत, आणि त्या गोष्टी जर लपून छपून केल्या गेल्या तर त्यामागचा उद्देश हा साफ असायला हवा, निर्मळ असायला हवा. तर समोरची व्यक्ती समजून घेते आणि मग ते रिलेशनशिप तुटत नाही. कान्हा म्हणतो, वाव, खरंच खूप छान. आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर हा जॉब तुमचा. सखी म्हणते, ठीक आहे, मी तयार आहे. तर कान्हा तिला विचारतो, कंपनी आणि क्लायंट या रिलेशनशिपमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतात? तर सखी उत्तर देते, पेशन्स, ट्रस्ट आणि एकमेकांवरचा विश्वास हा कधीही डळमळीत व्हायला नको. जर असं असेल तर कोणतंही नातं हे कायम टिकून राहतं, नाहीतर त्याची राख व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. कान्हा म्हणतो, इम्प्रेसिव्ह. खरंच तुम्ही माझ्या सगळ्या प्रश्नांची एकदम अचूक उत्तरं दिली आहेत सखी मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन्स, हा जॉब तुमचा आहे, तुम्हाला हा जॉब मिळाला आहे. असं म्हणून कान्हा हात मिळवण्यासाठी हात पुढे करतो, तर सखी त्याच्याशी काही हात मिळवत नाही आणि चक्क त्याला नमस्कार करते. थँक्यू सर म्हणून डॉक्युमेंटची फाईल घेते आणि तेथून निघून जाते. कान्हा हा सखीकडे एकटक पाहतच राहतो आणि म्हणतो, सखी मॅडम, ही तर फक्त सुरुवात आहे. आता आपलं नातंसुद्धा आधीसारखं कसं होतं ते तुम्ही पाहतच राहा. सखीला आता माझ्याच कंपनीत नोकरी मिळाली, ती माझ्याबरोबर काम करणार, हा विचार करून कान्हा खूप खुश होतो, त्याला आनंद झालेला असतो. आणि इकडे सरकार चक्क सखीच्या रूममध्ये येते हे पेपर्स लपवण्यासाठी आणि म्हणते, ही सखीची रूम आहे, पण सखीला तर मी घराबाहेर हाकललं आहे, त्यामुळे आता ही रूम खालीच आहे आणि हे पेपर्स मी सखीच्याच रूममध्ये लपवले आहेत असा विचारसुद्धा कुणी स्वप्नात करणार नाही आणि या जागी कुणी शोधणारसुद्धा नाही. आता मी हे पेपर्स या रूममध्येच लपवते, म्हणजे मला कसलंही टेन्शन नाही, कसलाही धोका नाही. असा विचार करून सरकार सखीच्या रूममध्ये हे पेपर्स लपवणार. इतक्यात वेदू तेथे येते आणि सरकारला विचारते, अरे सरकार, तुम्ही येथे? वेदूचा आवाज ऐकून सरकार चांगलीच घाबरते. ही कशाला कलमडली असं म्हणून सरकार तिच्या साडीच्या पदरामध्ये हे पेपर्स लपवते. वेदू पुढे येते आणि विचारते, सरकार, तुम्ही येथे कशा? सरकार रागारागाने मागे वळून पाहते आणि वेदूला चांगले डोळे दाखवते. वेदू घाबरून मान खाली घालते. सरकार तिला चिडून विचारते, तू कोण मला विचारणारी? मी येथे का, तेथे का? हे माझं घर आहे. मला जेव्हा वाटेल, जिथे वाटेल तेथे मी जाईल. तू कोण मला विचारणारी? तर वेदू म्हणते, नाही सरकार. सरकार तिला जाब विचारते, तुला काम कमी झालंय का? तुला 2 नौकर दिले ना, परशुराम आणि मीनाक्षी, म्हणजे तू मोकळं हिंडायचं असं होत नाही. तुला जर काम कमी झालं असेल ना तर मी तुला काम देते. जा, वर जाऊन टेरेस साफ कर. वेदू म्हणते, ठीक आहे सरकार. आणि सरकार तिला जोरात इशारा करते, बोट दाखवते, पण त्या नादात सरकारच्या साडीच्या पदरात लपवलेले हे प्रॉपर्टीचे पेपर्स खाली पडतात. वेदू या पेपर्सकडे पाहते. सरकार आणखीन घाबरते, पण वेदीच्या अंगावर धावून जाते, त्यामुळे वेदू तेथून पळून जाते. सरकारला खूप राग येतो. शिट,
एवढं सगळं केलं आणि ही वेदू मध्येच कोलमडली. आता काय करायचं? आता या रूममध्ये मी पेपर्स ठेवू शकत नाही. जर या वेदूने पेपर्स पाहिले असतील तर काय होईल? नाही 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 नाही, हे पेपर्स मला आता दुसऱ्या जागी लपवावे लागतील, अशा ठिकाणी ज्याने कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. असा विचार करून सरकार आता पेपर्स कोठे लपवायचं ते ठरवते. पाहता पाहता संध्याकाळ होते आणि वेदू ही कान्हाला कॉल करते आणि कान्हाला झालेला सगळा प्रकार सांगते की मी सरकारकडे ते पेपर्स पाहिलेत. कान्हा विचारतो, कोणते पेपर्स होते ते तुला कळलं का? तर वेदू सांगते, नाही बॉस, नाही कळलं ना. सरकारने मला लगेच हाकलून लावलं. आधी तर तिने साडीच्या पदरात लपवले आणि मग पेपर्स खाली पडल्यावर ती माझ्या अंगावर धावून आली, म्हणून मी घाबरून पळून गेले. पण ते कोणते पेपर्स असतील ना तेच कळत नाहीये. तर कान्हा सांगतो, अगं वेदू, सोपं येते, ते प्रॉपर्टीचे पेपर्स असतील. सखीने ज्या पेपर्सवर सह्या करून सगळी प्रॉपर्टी त्या सरकारच्या नावावर केली आहे ना, ते पेपर्स असतील. वेदू विचारते, पण सर, ते पेपर्स आपण कसे मिळवायचे? तर कान्हा तिला समजावून सांगतो, तू नको टेन्शन घेऊ. सरकारसुद्धा घाबरली आहे. सरकारला भीती वाटतीये की ते पेपर्स कुणीतरी मिळवेल आणि मग सगळं तिच्या हातातून निघून जाईल. पण आपण सुद्धा एवढी घाई करायची नाहीये. आपल्याला सगळं हळूहळू करावं लागेल. आणि एक लक्षात ठेव, तू माझ्यासाठी काम करतेस, तू माझी खबरी आहेस, हे सरकारला कधीच कळायला नको. तर वेदू म्हणते, बॉस, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊच नका. मी तुमची खबरी आहे ना, हे सरकारला स्वप्नात सुद्धा कळणार नाही. हे ऐकून कान्हा खुश होतो आणि फोन कट करतो. आणि वेदूसुद्धा खुश असते. मागे वळून पाहते तर तिच्यासमोर चक्क गौतम उभा असतो आणि विचारतो, कोण आहे तुझा बॉस? आता काय बोलावं, काय करावं, हाच प्रश्न वेदूला पडतो. आणि इकडे सरकारने चक्क सखीच्या प्रॉपर्टीचे पेपर्स लपवलेले असतात. ती रूममध्ये निवांत बसून दारू पीत बसलेली असते, पार्टी करत असते आणि म्हणते, आता कोणाच्या बापाला सुद्धा कळणार नाही की मी ते प्रॉपर्टीचे पेपर्स कोठे लपवले आहेत. सरकारचा आनंद गगनात मावत नसतो. ती मस्त पार्टी शार्टी करत असते. आणि इकडे सखी ही आपल्या घराकडे जायला निघालेली असते. तर सरकारला चक्क सखी कॉल करते. सरकार पाहते की सखीचा कॉल आलाय. सखी ही आपल्याला कॉल करते. त्यामुळे सरकार फोन उचलते आणि विचारते, काय झालं, पैसे हवेत का? किती पैसे हवेत? तर सखी उत्तर देते, नाही सरकार, तुम्ही पुन्हा एकदा चुकलात. मला पैसे नकोय, तर मला शुभेच्छा हव्या आहेत. सरकार विचारते, शुभेच्छा? कसल्या शुभेच्छा? तर सखी तिला सांगते, सरकार, मला नोकरी मिळाली आहे, त्यासाठी तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत. त्या तुमच्याकडून मिळणार नाही हे तर मला माहिती आहे, पण मागायला काय जातं? सरकारला जबर धक्काच बसतो. सरकार म्हणते, नॉट पॉसिबल, हे शक्यच नाहीये, तुला नोकरी मिळूच शकत नाही. तर सखी म्हणते, हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, एक दिवस तुम्हाला बुडवणार आहे. तुम्हाला खूप जास्त ओव्हर कॉन्फिडन्स आहे की अख्खं जग हे तुमच्या इशाऱ्यावर चालतं. मला माहिती आहे ना, तुम्ही मुंबईतील सगळ्या कंपन्यांना सांगितलं होतं की मला कुणीही नोकऱ्या मिळू देऊ नये, पण शेवटी अशी एक कंपनी होतीच जिने तुमचा आदेश नाही ऐकला, माझं कॅलिबर, माझं क्वालिफिकेशन पाहिलं आणि मला नोकरी दिली. सरकारला खूप राग येतो. सखी म्हणते, सरकार, ही तर फक्त सुरुवात आहे. तुम्ही कितीही अडचणी आणल्या ना तरीसुद्धा मी नोकरी मिळवली. तसंच लवकरच मी माझी सगळी संपत्ती परत मिळवेल. तुम्ही माझ्याकडून जे जे काही हिरावून घेतलंय ना ते सगळं मी परत मिळवणार. आणि तोपर्यंत तुम्ही निवांत राहा माझ्या घरामध्ये, माझ्या संपत्तीचा उपभोग घ्या, कारण एक ना एक दिवस हे सगळं मी परत मिळवणार आहे. हे सगळं आता माझं होणार आहे. एक लक्षात ठेवा सरकार, का आता सखी ही हार मानणार नाहीये. आता तर मी फक्त पहिली पायरी चढली आहे आणि मला असं वाटतंय की मी तर असं समजणार की काही दिवस मी माझं घर आहे ना एखाद्या व्यक्तीला भाड्याने दिलं आहे, पण भाड्याने दिलेलं घर त्या व्यक्तीच्या मालकीचं होत नाही, एवढं लक्षात ठेवा. मी नक्कीच परत येईल. असं म्हणून सखी फोन कट करते. सरकारला जबर धक्काच बसतो. कोण आहे ती व्यक्ती, कोण आहे ती कंपनी जिने या सखीला जॉब दिला? आणि कालपर्यंत माझ्यासमोर मान खाली घालून राहणारी ही सखी, तिच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स, चक्क मला चॅलेंज करतीये, हे सगळं परत मिळवेल असं मला सांगतीये. सखे, तुला मी सोडणार नाहीये. आता मी काय करते ना ते तू पाहाच, असा सरकार निर्धार करते. आणि इकडे सखी मात्र खूप खुश असते. नोकरी मिळाल्यामुळे तिला आनंद झालेला असतो आणि आपण आकाशात हवेत उडतोय असंच तिला वाटतं. सखी
ही रिक्षातून प्रवास करत असते, त्यामुळे रिक्षाच्या बाहेर येते आणि मुक्त आकाशात मोकळ्या हवेत श्वास घेते, आनंद व्यक्त करते. तिला खरंच खूप भारी वाटत असतं आणि सखीचा आनंद पाहून प्रेक्षकांना सुद्धा खूप भारी वाटणार यात शंका नाही. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड येथेच संपतो. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सखी आणि कान्हा या दोघांचं नातं आता हळूहळू सुधारेल असंच वाटतंय. कान्हाने सखीचा खूप छान इंटरव्ह्यू घेतला आणि सखीने सुद्धा सगळ्या प्रश्नांची एकदम अचूक उत्तरं दिली आणि ही नोकरी सखीला नक्कीच भेटली आहे याचा आनंद कान्हाला सुद्धा झाला आहे, सखीला सुद्धा झाला आहे. फक्त सरकारला झाला नाही आहे, कारण सखीला नोकरी मिळालेली हे काही सरकारला सहन झालेलं नाही आहे आणि आता हा सखीचा आनंद अजून किती दिवस सरकार टिकू देते हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला ना? कारण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही आनंदाची बातमी घेऊन सखी सदन चाळीत पोहोचणार आणि तेथे सगळेजण सखीचं अभिनंदन करतील, सखी सगळ्यांना गोड भरवेल, सगळेजण सखीला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतील आणि त्याच वेळेस चक्क सरकार ही सखी सदन चाळीत पोहोचणार आणि ती सखीला डिवसणार आणि म्हणेल, सखी, मला नव्हतं वाटलं की राघव कामतची मुलगी असून सुद्धा तू असं करशील. तू तर मिरवतेस, मी राघव कामतची मुलगी आहे, मी खूप स्वाभिमानी आहे, एक वेळ उपाशी मरेल पण स्वाभिमान गहाण टाकणार नाही. आणि आता ज्या कान्हाने तुला फसवलं, तुझ्याबरोबर इतका मोठा विश्वासघात केला, त्याच्याच कंपनीत नोकरी करतेस, कुठे गेला तुझा स्वाभिमान? आणि मग सखी ही सरकारला तोडीस तोड उत्तर देणार. आता ती काय उत्तर देईल हे तर आपल्या उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. पण त्याच वेळेस कबीर तेथे पोहोचेल आणि कबीर हा सरकारला ठणकावून सांगेल, सरकार, तुम्हाला काय करायचं ते करा, काय जोर लावायचा तो लावा, परंतु जोपर्यंत हा कबीर जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्ही सखीच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. आणि माझं चॅलेंज आहे तुम्हाला, सखीकडून तुम्ही जे काही हिसकावून घेतलं आहे ते मी आणि सखी एकत्र येऊन लवकरच परत मिळवणार. तुमच्या हाती मी काहीही लागू देणार नाही. हे ऐकून सरकारला खूप राग येईल आणि सरकार म्हणेल, मी सुद्धा वाट पाहतीये की तू हे सगळं कसं परत मिळवतोय. माझं सुद्धा तुझ्याकडे बारीक लक्ष आहे, एवढं लक्षात ठेव. सखी, सरकार आणि कान्हा हे तिघे एकमेकांना चांगलं टशन देतील. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.